सुद्धा अगदी थोडा उन्हाचा तडाखा 4 नंतर होता आणि त्यानंतर आता 5 नंतर थोडा कमी जाणवतो. चला मॅच ऑन होईल 5:09 तर दीपकभाई फडके यांनी यांचं इथे आगमन झाले आणि जे हेल आणले ते खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचसाठी जे सागर म्हात्रे यांनी स्पॉन्सर केलेत आणि त्यासाठी ते हेल आम्ही जरूर पाहतो. चला मॅच ऑन होईल, सामना सुरू करा. यंगस्टार वाजे आणि रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा सामना सुरू होईल. तर आमदार चषक चिपळे सामना सुरू होईल. रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडानं टॉस जिंकलाय आणि त्यांनी निर्णय बॅट फर्स्ट कमी संघनायक असतात. काल वल्लभ प्रवीणचा संघाने रियान शिलवन अमन ब्रिगेड वल्लभ संघाने 2 सामन्यामध्ये बॅटिंग घेतली आणि त्यांनी काल मात्र कुरघोडी केली. 2 मॅच मध्ये त्यांनी आपला दबदबा निर्माण केला. आज वल्लभ प्रवीणच्या संघाला पाहिलं तो संघ सुपर 12 मध्ये गेला. काल ग्रुप एफ मधून प्रणित 11 मोह संघ काल गेला. काल गावदेवी चॅम्पियन वाकडी संघ अमोल एक्वा गावदेवी चॅम्पियन तो संघ सुद्धा काल सुपर 12 मध्ये गेला. आणि आज कोणते संघ असतील तर मॅच ऑन होईल. फर्स्ट ओव्हर पॉवर प्ले 1 आघाडीची जोडी सरकल्या. टॉस जिंकला दुंद्रेपाड्यानं. कमी संघनायक असतात ज्यांची पहिली पसंती असते बॅटिंगला आणि ती पसंती दिली ऋषिकेश आणि सौरभ. अजय भगत यंगस्टार वाजे 5 षटकांचा सामना. चला सुरू करा. 5:11 काल प्रेम आम्हाला माहिती देतो काल पहिली डे नाईट होती. काल पहिला चेंडू 6 नंतर पडला, मात्र आज लवकर झालं पाहिजे. काल 6:05 ला पडला, आता 5:11 आहेत. 5:11 आता आपण जरूर पाहतोय. काल 1:30 नंतर जरूर प्रेम आम्हाला माहिती देईल शेवटचा चेंडू 1:45 ला काल शेवटचा चेंडू पडला. आज कदाचित आमचा 1चा अगोदर प्रयत्न असेल. पहिला षटक घेऊन आला अजय भगत यंगस्टार वाजेसाठी. 5 षटक पूर्वार्ध सलामीची जोडी ऋषिकेश आणि सौरभ. मॅच ऑन. अंपायर सिग्नल सत्यवान काकडे सर मेन अंपायर, सुनील तांडेल सर आपण पाहतोय लेग अंपायर. आणि पहिला चेंडू समोर ठेवला, ड्राईव्ह करतो यस विठ्ठल पाटील सर. बघा शॉर्ट कव्हरला चेंडू अडवलाय आणि तिथे आनंद बघा किती. पहिला चेंडू विठ्ठल सरांच्या हातामध्ये गेला. इनसाइड कव्हर मध्ये क्षेत्ररक्षण भूमिका ही खूप महत्त्वाची असते आणि आज विठ्ठल पाटील सर यांची जर्सी पाहिली तर 16 नंबर हा त्यांचा लकी नंबर आहे. महागुरु 16 नंबरवर त्यांनी अनेक आकड्यांची जादू त्यांच्यासाठी झाले आणि 16 नंबर त्यांचं लकी आहे. प्रत्येकाचं काही लकी नंबर असतो. अजयला आपण जरूर पाहतो. अजय भगत सिंगल आले बॅटिंग करताना. सौरभ ऋषिकेश पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो. संघ रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा संघ. आज वाजे दुंद्रेपाडा चिपळे उसारली. त्यानंतर ग्रुप सी मध्ये आदेई कोपरोली केवाळे नेवाली वाजे मंगलमूर्ती वाजे हरिग्राम कोण नितलस हे संघ आपण पाहणार आहोत. प्रेम आम्हाला माहिती देतो आज ग्रुप सी चा फ्रेश लॉट्स असेल. अजय भगत राऊंड विकेट न लॉफ करतो. डाव्या हाताचा फलंदाज क्षेत्र खाली. पाठलाग सुरुवात. विठ्ठल सर मागे पडले, रेस तिथं लागली आणि विजय झालाय. चेंडूचा दणदणीत कव्हर कडे दुसऱ्या चेंडूवर आला हा चौकार. त्या विधात्याचं हे सॉन्ग आपण इथे पाहिलं. मंगल सुरुवात करत असताना फलंदाजानं दाखवून दिलं का मैदानामध्ये क्षेत्रव्यूह आणि क्षेत्ररक्षण भूमिका का महत्त्वाची असतं ते पाहायला मिळालं. कव्हरमध्ये ती साथ मिळाली नाही जिथे ऋषिकेशनं प्रयत्न केला. चौकारानं सुरुवात केली. अजय बघत 2 चेंडू एकूण 5 आले. तयारी बघा ते रेडी नव्हते. ऑफ साईडला आपण पाहिलं स्लीप सुद्धा आहे. एक शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक व्यूहरचनेमध्ये एक मिड ऑफ सज्ज केला. शॉर्ट कव्हरला एक फिल्डर पाहतो आणि डीप कडे एक लॉंग ऑफ ठेवला आणि ही व्यूह रचना. मात्र मागे अजय भगतचा चेंडू पाहिला तो बाहेर ठेवला आणि तिथे फटका खेळण्याची संधी मिळाली फलंदाज ऋषिकेशला. आतापर्यंत एकूण धावा 5. पुन्हा चेंडू समोर ठेवला. विठ्ठल सर थोडे अपयशी झालेत मात्र लॉंग ऑफ कडे बॅकअप रेडी होतं.
पॉवर प्ले मध्ये जेवढ्या धावा तुम्ही रोखाल ना तेवढी बलकटी मिळते येणाऱ्या पुढच्या गोलंदाजांना। 3 चेंडूचा खेळ समाप्त, एकूण धावा 6 बॅटिंग करतोय संघ आपण जरूर पाहूया। दुंद्रेपाडा पुढचा संघ खेळेल चिपळाई 11 चिपळे, जो मॅनेजमेंट आयोजकांचा संघ रेडी आहे। यंगस्टार उसारलीला विनंती असेल आपल्याला रिपोर्टिंग करायचं, कारण लगेच सामना दुसरा सुरू होईल। पुढचा चेंडू अजय, एंड बदलतोय, लॉफ करतोय डीपला, आकाश रेडी, सिंगल मिळेल बघा। धाव घेण्याची तयारी, इथे मिसफिल्ड। या छोट्या छोट्या चुका खूप महत्त्वाच्या असतात। काल स्कायरा 11 नेरे संघ खेळला वल्लभ प्रवीण विरुद्ध, जिथे फलंदाजानं काही चुका होत्या आणि हातातला सामना कसा निसटून जातो जेव्हा तुम्ही मोठ्या फटक्यांच्या नादी लागता, ते चित्र आपण पाहिलं। क्रिकेटमध्ये होत असतं, तुम्हाला शांत हुशारीने खेळावं लागतं। आतापर्यंत 4 चेंडू, एकूण धावा 8। ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा आमदार चषक चिपळेची स्पर्धा पाहतोय। अजय भगत 4 चेंडू, एकही अवांतर नाही। ऋषिकेश वैयक्तिक खेळतो 5 वर, सौरभ त्याला 7 देतो वैयक्तिक 2 चेंडू मध्ये 3 वर। अजय भगत समोर ठेवला, डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्र खाली, वेगाने पिकअप स्ट्रोक, नो चान्स, मिळतील 4 धावा, 2 चौकार आले आणि धावा बनवतोय। एकूण धावफलक ऋषिकेशच्या या फटक्याने आता संघ पुढे सरकलाय। सौरभ एकूण धावा 12। आतापर्यंत 5 चेंडू, धावा 12। सौरभच्या बॅटमधून एक चौकार, तो सौरभ स्ट्राइक रेंजला, ऑन साइडला। ओ अजय रेडी होता, पाहत बसला, बॉडीचं संतुलन होतं मात्र चेंडू अडवू शकला नाही। पहिले षटक अजय भगतचं ठरलं महागडं, 3 चौकार आले सौरभच्या बॅटमधून 2। त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, एकूण धावा फलकावर टोटल आपण पाहतो 16। सुरुवात धमाकेदार आहे बॅटिंग टीम रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा। जेव्हा तुम्ही टॉस जिंकता आणि तेव्हा बॅट खेळता, ते कमी संघनायक असतात। आम्ही आपल्या विभागातील उमरोली संघाला पाहतो, जो टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगला पसंती देतो। काल वल्लभ प्रवीणला पाहिलं, आज दुंद्रेपाडा संघाला पाहतो टॉस जिंकल्यानंतर कमी संघनायक असतात जे बॅटिंगला पसंती देतात। अगदी ग्रुप ए पोल मधून बामणडोंगरी संघ जो सातत्याने बॅटिंगला पसंती देतो, आणि कमी संघ असतात टेनिस क्रिकेटमध्ये। लक्ष विद्या पहिल्या षटकाचा खेळ संपला, एकूण धावा 16। चला यानंतरची लढत असेल बघा, दुसरी लढत चिपलाई 11 चिपले आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ यंगस्टार उसारली। दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी निधी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे। चिपले विपक्ष उसारली, तर नक्कीच एक षटकाचा खेळ संपला, एकूण धावा आपण पाहतोय 16 आहेत। सुरुवात चांगली आहे बॅटिंग टीम रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा। पुढच्या संघांच्या सूचना आपण ऐकल्या असतील। काल सुद्धा अगदी शिस्तपणे स्पर्धा काल पहिली डे नाईट संपन्न झाली। काल सुद्धा अटीतटीचे सामने पाहिले। अजय महागडं ठरला, आता प्रफुल्ल भालेकर कमबॅक होणं खूप महत्त्वाचं। रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा, प्रफुल्ल वालेकर ओव्हर नंबर 2 बॅटिंग करेल। समोर आपण जरूर पाहतो ऋषिकेश 2 मध्ये 5 तो खेळलाय। ओ गती कमी केली, नियंत्रित गोलंदाजी। क्रिकेटमध्ये लाईन ऑफ द डिलिव्हरी, हाईट ऑफ द डिलिव्हरी, अनेक डेलिगन्सीवर गोलंदाजांना काम करावं लागतं आणि आता प्रफुल्लला हेच करायचं। मागच्या सामन्यामध्ये जे झालंय ते विसरावं लागतं। क्रिकेटमध्ये मागे काय घडलंय हे विसरावं लागतं। ज्या पद्धतीने अजय भगतला मार बसला, त्याने 16 दिला पहिल्या ओव्हरमध्ये, 3 चौकार। मात्र हा चेंडू बघा, टप्पा जसा पडला चेंडू स्किट झाला आणि बीट होत असताना हा डॉट बॉल। प्रफुल्ल पुन्हा एकदा आता ऑफ स्टंपवर चेंडू ठेवला, फटका निर्माण केलाय मात्र तिथे 2 क्षेत्ररक्षक मिड विकेट कडून प्रयत्न, 2 धावा वेगाने मिळतील। आउटफील्ड प्रचंड वेग आहे, शांत डोक्याने खेळताना सलामीची जोडी, विकेट कोणत्याही प्रकारे संधी निर्माण करत नाही। 5 षटके, 5 षटकामध्ये या मैदानावर 65-70 धावा सुद्धा कमीच असतील। आता फटका नक्कीच बनेल, अँगल बनवला, जागा डीप कडे, फिल्डर रेडी, पकडला चेल, आकाश होते आणि पहिला धक्का, विकेटची गरज होती आणि प्रफुल्ल भालेकरला मिळालाय सक्सेस। पहिला धक्का, एकूण धावा
धावसंख्या 18 आहे. पहिला धक्का मिळाला. प्रफुल्ल भालेकरला ही विकेट मिळाली. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी. आमदार चषक चिपळ्याची स्पर्धा आपण पाहतोय जिथे पहिला सामना यंगस्टार वाजे टॉसविन टीम बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थाने किती टार्गेट सेट केलं जाईल यासाठी सुद्धा काही खेळाडू कक्षामध्ये चर्चा सुरू आहे. तिथे वार्ताविलाप सुरू आहे. बॅटिंग ऑर्डरमध्ये कशी लाईनअप करायची ती चर्चा मात्र क्रमांक 3 वर आलाय. सुनील ऑन साइडला फिल्डर रेडी. आणखीन एक क्षेत्ररक्षक होत्या नरेश आणि आणखीन एक धक्का जिथे आक्रमण होतं पहिल्या ओव्हरमध्ये 16. त्यानंतर प्रफुल्ल भालेकर गुड बॉलिंग टप्पा नियंत्रण आणि आता मात्र प्रयत्न यशस्वी 2 विकेट. मोठं नाव आहे हरण्या बैलांची ते मालक आहेत. दोन्ही भावांची इवन जोडी आम्ही नेहमी पाहिले. आता प्रफुल्ल भालेकर सलग 2 विकेट डॉट 2 धावा 2 विकेट मिळाल्या. आता अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढचा संघ यंगस्टर उसारली आपल्याला 2 षटकानंतर रिपोर्टिंग करायचे कारण चिपळा 11 चिपळे हा संघ रेडी आहे. 18 धावा धावफलकावर गोलंदाज पुन्हा एकदा हॅट्रिकच्या मार्गावर प्रफुल्ल भालेकर. थोडा दबाव असेल. नवीन फलंदाज आलाय संजय खारुटकर. सुनील आपण सौरभला पाहतोय. बाद झाला सुनील. ऋषिकेश सौरभच्या बॅटमधून 2 चौकार. फुल टॉक चेंडू कन्वर्ट जरूर केला डीप कडे. फिल्डर रेडी नकार दिलाय. कमबॅक चांगलं यंगस्टर वाजे प्रफुल्ल भालेकर गुड बॉलिंग. 5 चेंडू मध्ये अवघ्या 3 धावा आणि 2 विकेट. पॉवर प्ले P2 मध्ये हे हादरे दिलेत. जबरदस्त गोलंदाजी प्रोत्साहित करतो आपल्या खेळाडूंना का आपण या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो. पूर्वार्धामध्ये टार्गेट सेट करण्याची प्रयत्न सुरू आहे. रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा संघ. मागे चेंडू ठेवलाय लॉंग ऑन कडे जरूर. अजय रेडी आहे. सिंगल मिळेल. 1 धावफलक पुढे सरकेल आणि 2 षटकानंतर पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या आणि प्रफुल्ल भालेकरनं अवघ्या धावा दिल्या 4. तर आमचे वायब्रेशनल अंपायर सँडी पालकर आज इथे दाखल झालेत आणि नक्कीच आज संदेश आपण पाहिलं तर त्यांची जर्सी आहे ना नवीन जर्सी. आज त्याचा कलर सुद्धा खूप सुंदर कलर आहे आणि सत्यवान काकडेने अगदी लास्ट डे नाईट मध्ये एक भगवा कलर चॉईस केलाय. त्यांनी सांगितलं तो आपण शेवटच्या दिवशी परिधान करू आणि ही आज लॉन्च केलेली जर्सी. राजेश कातर आहेत. आम्ही प्रीत स्पोर्ट्स कडून सुद्धा पंचांना अनेक कलरचे पाहिले. तर आता एकविरा इव्हेंट कोणता कलर देणार बघा. जो लोगो आहे ना तो कलर जर दिला संदेश तर बेस्ट राहील कारण ब्लॅक अँड गोल्डन नेम. सँडी पालकर बघा नवीन जर्सी परिधान केले. तर प्रीत स्पोर्ट्स कडे जरूर आपण ती माहिती करूया. तर महागुरूंकडे चर्चा सुरू आहे कारण महागुरूंना जेव्हा निवेदन करायला जायचं असतं तेव्हा त्यांना नवीन जॅकेट खरेदी करावं लागतं. नवीन सलवार कुर्ता मोदी जॅकेट्स वेगवेगळ्या ड्रेसिंग करावी लागते. तो खर्च अमाप आहे कारण मोठे इव्हेंटमध्ये ती ड्रेसिंग करावी लागते. 2 षटकं संपली 20 धावा. प्रफुल्ल धावा दिल्या 4. थोडं मनोरंजन 16 धावा आल्या अजय कडून. पुन्हा अजय भगत ज्याने धावा दिल्या 16. पुन्हा विश्वास त्याच्यावर ठेवलाय. विठ्ठल पाटील सर यंगस्टार वाजेचं नेतृत्व करतात गोलंदाजी करताना. यंगस्टार वाजे 3rd ओव्हर. हा चेंडू थोडा ब्रेक केला. ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू. यष्टीरक्षक रेडी होते. दबाव पुन्हा निर्माण करतो टीम यंगस्टार वाजे. ऋषिकेश व जबाबदारी होती. सौरभ कडून अपेक्षा 6 मध्ये 12 वर खेळतोय सौरभ. संजय त्याला साथ देतो. 20 धावा प्रोजेक्टेड स्कोर. अशा पद्धतीने खेळला तर 42 होईल. करंट रन रेट 9.23. अजय भगत डॉट. पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉफ करतो चेंडूला. कार्पेटच्या माध्यमातून ताकदीचा प्रचंड वापर होता. फटका कन्वर्ट केला आणि वेगाने धाव पूर्ण आकाशला तिथे आपण जरूर पाहिलं.
एकूण धावफलकावरती टोटल धावसंख्या आपण पाहतोय 22. पूर्वार्ध टीम यंगस्टर वाजे आणि त्यांच्या विरुद्ध खेळणारा संघ रोहिदास स्मृती मोर्या 11 धुंद्रेपाडा. तर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आपण या गोष्टींकडे लक्ष असू द्या. ऑन साइडला लॉफ केलाय चेंडू डीप कडे, पंचांचा इशारा येईल, बिग शॉट. तर नमन ट्रान्सपोर्टचे आम्ही पाहते धुंद्राई चषकाचे आयोजक प्रसिद्ध उद्योजक जय शेठ चौधरी सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. धुंद्राई चषकाचे आयोजक आम्ही पाहतोय जय शेठ चौधरी, वेलकम. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. 28 धावा धावफलकावरती. सौरभला पाहतो 8 मध्ये 20 वर खेळतो यंगस्टार वाजे. क्षेत्ररक्षण करत असताना आमदार चषक चिपळे धावा 28. अजय भगत आतापर्यंत रोहिदास स्मृती मोर्या 11 धुंद्रेपाडा 28 धावा. गोलंदाज अजय कमबॅक करताना सौरभवर जबाबदारी जरूर या. झेल होणार का आणि यस पकडला झेल. प्रफुल्ल भालेकर तर नक्कीच आतापर्यंत प्रफुल्ल भालेकर प्रेम आम्हाला माहिती देतोय. हरण्या बैलाचे मालक आहेत पंकज आणि प्रफुल्ल भालेकर आणि 4 वर्षानंतर हे पुनरागमन आहे. कधी कधी यस पंचांचा इशारा जो लाईन क्रॉसिंगचा नियम आहे ना त्याची इम्प्लिमेंट करावी. चला बघा, जेव्हा फलंदाज बाद होईल नवा फलंदाज हा सर्कल जेव्हा क्रॉस करेल बाद होणारा फलंदाज तेव्हा नवीन फलंदाज मैदानावर येणं हे महत्वाचं आहे. अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. 28 धावा 3 गडी बाद. अजय भगत आज ती पेनल्टी मिळेल कारण आणखीन आमची मॅनेजमेंट तिथे काम करते. 28 धावा 3 विकेट. अजय भगत मागे ठेवला चेंडू, प्रयत्न जरूर कमालीचे. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक रेडी. 2 धावा वेगानं पळून काढल्या. तयारी होती, गुड रनिंग. आता इथून टॅप करण्याचा प्रयत्न, सूर्य धावा चोरण्याचा प्रयत्न. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. 5 वाजून 28 मिनिटं झालेत आणि एकूण धावा आहेत धावफलकावर 30. 3 विकेट. करंट रन रेट पाहिला 10.59. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. 5 षटकांचा पूर्वार्ध. खूप चांगली स्पर्धा. आमदार चषक चिपळे बघा, तुम्हाला 5 ओव्हरचे मॅचेस खेळायला मिळतात. कमी स्पर्धेमध्ये असे खेळायला मिळतात. जिथे 1 लाखाची स्पर्धा असते ना तिथे तुम्हाला 4 ओव्हरचे मॅचेस असतात, जरी बाईक असली तरी. मात्र इथे मॅनेजमेंट खूप सुंदर आहे. 3 षटकानंतर एकूण धावा 30 आहेत. सँडी पालकर आणि महागुरू यांच्यामध्ये काही चर्चा सुरू. यस जो नियम आहे आमचे 4 षटक 20 मिनिटं. यानंतरची लढत असेल सागर मांडवकर आपण इथे पाहतो. चिपलाई 11 चिपले अर्थात यजमान आहे आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ यंगस्टार उसाली क्रिकेट संघ. शेवटचा तुम्हाला पुकार आहे. नाणेफेकी साठी संपर्क साधावा. चला, क्षेत्ररक्षण खेळाडू एकत्र यायचे नाही, पाण्याची पूर्तता करायची आहे बघा. दोन्ही 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक हा मागुरू मॅन्डेटरी असेल. आणि अंपायर बघा, आज अंपायरची नवीन जर्सी आणि कॅमेरामनने ते अंपायरचा लोगो आहे लोगो तो कव्हर केलं आणि ते अंपायर आम्ही पाहतो. आता दोन्ही पंच. पाण्याची मागणी होईल. 5:29. तर नमन ट्रान्सपोर्टचे आम्ही पाहतो ओनर्स यशस्वी उद्योजक धुंद्राई चषकाचे आयोजक जय शेठ चौधरी यांचं आगमन झाले. त्यांचं सुस्वागतम. संपूर्ण आमची मॅनेजमेंट. आज वाऱ्याचा वेग सुद्धा. तर धुंद्राई चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर आणि निश्चित स्वरूपात एनडी विभागामध्ये ज्या स्पर्धेची दमदार चर्चा झाली, धुंद्राई चषक 2024-25 पर्व आपल्या भेटीसाठी आलं. त्या स्पर्धेचे ऑर्गनायझर मिथुन शेठ सिनारे, सुदर्शन चौधरी आणि जयदादा चौधरी या त्रिवेणी संगमचं इथे आगमन झालेलं आहे. चिपलाई क्रिकेट संघ चिपले
आणि आमचे विश्वजित दादा पाटील यांच्या वतीने तुम्हाला आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो. यावं व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. बोनशेत अतिशय नामांकित क्रिकेटर, एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व सुनील फडके यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत एक सिनियर क्रिकेटर, अष्टपैलू क्रिकेटर राम म्हात्रे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. सुनील फडके, राम म्हात्रे अनेक वर्षे ज्याने खऱ्या अर्थाने बोनशेत क्रिकेट संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि आजही चांगल्या प्रकारे क्रिकेट खेळतात. स्वागत आहे तुमचं आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकामध्ये. कारण सुनील दादा म्हटलं तर आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व. स्वागत आहे. ओ टू कमेंट्री बॉक्स. पाहुण्यांचं शुभ आगमन झाले बघा. 3 ओव्हर नंतर जेव्हा ड्रिंक्स ब्रेक असेल ना तेव्हा 12वे खेळाडू आपण लगेच पाणी घेऊन जा. लॉफ करतोय, झेल होणार का? यस, गुड कॅच. अजय पगारानं हा झेल पकडला आणि 30 वर 4था धक्का. बॅटिंग टीम रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा. प्रगती पथावर मागच्या ओव्हरमध्ये अजय भगतचा वापर केला. अजयनं 10 धावा. मात्र 4 वर्षाच्या पुनरागमन नंतर प्रफुल्लनं जे षटक फेकलं ते कमालीचं राहिलं. फक्त धावा होते 4 आणि एकूण धावा 30. असं वाटलं होतं का 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये आला त्यानंतर धावसंख्येची आघाडी मिळेल. मात्र त्यानंतर गोलंदाजानं जो तडाखा दाखवला त्यामध्ये अगदी नेस्त नामूद करताना बॅटिंग लाईनअपला क्रमांक. बॅटिंग लाईनअपमध्ये आता वैभव, अनिकेत, ऋषिकेश, सौरभ बाद झाले, सुनील, संजय बाद झाले. बॅटिंग करताना टीम आपण जरूर पाहिलं रोहिदास स्मृती मोर्या 11 दुंद्रेपाडा 30 वर पोहोचलाय. 4थे षटक आकाश भगत. लास्ट विकेट पाहिले, संजय बाद झाला. 2 चेंडूचा सामना त्याने केला. यंगस्टर वाजे विरुद्ध दुंद्रेपाडा. नेक्स्ट बॉल खोदून काढला चेंडू, झेल होणार का? प्रफुल्ल वालेकर पहिला दुसरा प्रयत्न, झेल झाला असता. तयारी होती, नाराज आहेत, पडला होता चेंडू हातामध्ये. त्यानंतर बघा साथ देत असताना हे झालं पाहिजे. जरी चूक झाली त्यानंतर आदर करणं ही संघभावना खेळामध्ये खूप महत्वाची असते. नक्कीच नितीनची काही चर्चा सुरू आहे. 32 4 विकेट. ओ बॅकफुटला गेले, स्ट्रोक बनवला, डीप फाईन लेगला बेधडक आणि हा केला जोरदार पलटवार. शक्तीचं प्रदर्शन, फटक्याची गरज होती आणि तो षटकार. नक्कीच लक्ष विद्या मॅच कडे. आकाश भगतला आपण जरूर पाहतो. 3 चेंडूचा खेळ संपला, 38 धावा, 4 गडी बाद. गोलंदाज आकाश बॅटिंग करेल. अनिकेत, वैभवला पाहतो नॉन स्ट्राईक एंडला. एज लागली विठ्ठल पाटील सर. ओ आणखीन झेल सोडलाय. चूक झाली. 2 धावेसाठी प्रयत्न आपण बघा. विठ्ठल पाटील सर नाराज आहेत फिल्डिंग कडून कारण प्रॅक्टिसला त्यांना वेळ मिळत नाहीये. महागुरु मगाशी जेव्हा विठ्ठल पाटील सर आमच्याशी काही चर्चा सुरू होती आणि त्यांनी सांगितलं का जगातील एकमेव असे खेळाडू आहेत क्रिकेटची देवता सचिन तेंडुलकर ज्यांनी शतकांचं षटक ठोकलं. ही इन्फॉर्मेशन त्यांनी आम्हाला दिली. खूप नॉलेज त्यांच्याकडे. 40 4 विकेट. ओ फटका बनवला डीप कडे. दिस इज बिग शॉट. चेंडू गेला नदी पार. आता मिळणार नाही. आता नवीनच घ्या. आता मॅच बॉल मिळणं कठीण आहे. चेंडू आता भेटणार नाही. पावसाळी तो चेंडू कुठे मिळेल याचा सुद्धा नेम नाही. 46 धावा बनल्यात बऱ्यापैकी. अनिकेत का बॅटिंग करतो? अनिकेत आतापर्यंत अनिकेत 6व्या क्रमांकावर आलाय. सुंदर सुंदर बॅटिंग करतोय. पूर्णपणे मुभा देतोय नैसर्गिक खेळाला. 2 षटकार पाहिलं. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा 46. आणि बघा संदेशने माहिती दिली नदी पार शॉर्ट सिक्सर.
कारण चेंडू थेट नदीमध्ये गेला. बॅट कमालीची वेगानं फिरवली, प्रचंड ताकद होते आणि चेंडू गायब. याच नितीन आपण पाहिली बॉलिंग डिटेल्स मध्ये. चला इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. यंगस्टार उसरले. आम्ही सातत्याने सूचना देतो. चिपळे संघ रेडी. स्लॉग ओव्हर मध्ये आलेत विठ्ठल पाटील सर. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी हाताळत असताना वैभव 46. शॉर्ट रन अप आहे. रनवे छोटा आहे आणि विठ्ठल सरांना माहिती आहे जर या सामन्यामध्ये तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर फटके रोखावे लागतील. 47 धावा दाफलकावर 4 गडी बाद. अनिकेत वैभव 5 वैयक्तिक 5 चेंडूमध्ये 16 खेळतो. आक्रमक भूमिका इथे गोलंदाजांना इम्प्लिमेंट करणं सुद्धा खूप महत्वाचं असेल, कारण आता थोडा कोंडीमध्ये अडकलाय संघ वाजे. कारण धावा बनल्यात बऱ्यापैकी. पारडं जड आहे. 47 4 विकेट. पुढचा चेंडू. कमालीची बॅटिंग केली अनिकेतनं. गुड बॅटिंग. पुन्हा एकदा आक्रमण. चढवला हल्ला. आक्रमक रूप. एक्सलंट स्ट्रोक. आणखीन एक षटकार. बॅटिंग करताना टीम 50 रन्स कंप्लीट. 50 ओलांडले आणि बॅटिंग टीम रिव्ह्यू पंच सांगतात हाईट फॅक्टर पाहिलं जाईल. संघ पोहोचला टोटल एकूण धावा. डिसिजन पेंडिंग. तर यस डिसिजन पेंडिंग आहे. निर्णयाची आपण वाट पाहूया. तर यस फेअर डिलिव्हरी. धावा मिळतील 6. एकूण धावफलक 50 रन्स कंप्लीट. एकूण धावा 53 53. विठ्ठल पाटील सर गोलंदाजी करत असताना आपण जरूर त्यांना पाहतो. पुन्हा एकदा आक्रमण केलंय. पुन्हा चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार. बॅक टू बॅक 2 सिक्सेस. अनिकेतची बॅटिंग आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे आणि इथे चांगली कामगिरी करतो. 6 मध्ये 22 संघ पोहोचलाय. ते टोटल एकूण धावा 59. कुकर संघाचा सुद्धा मयूर याच क्रमांकावर आला होता आणि त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीने विध्वंसकारी बॅटिंग केली होती. नेरे संघाविरुद्ध 42 आणि आता अनिकेत त्याच क्रमांकावर आले क्रमांक 6 वर. काय फटकेबाजी. सूर्य आणखीन एक षटकार. 3 चेंडूवर लगातार 3 षटकार. गुड बॅटिंग. आता गोलंदाजांना मात्र अक्षरशः इथे धुला आहे सूर्य. 5वा षटकार अनिकेतचा. 8 मध्ये 34 खेळतोय. काय शर्तीचे प्रयत्न आहेत बघा. कमालीची बॅटिंग. 8-34. प्रोजेक्टेड स्कोर वाढला आता 65 झालेत. अशा पद्धतीने केला तर धावांचा डोंगर बनेल. 13.93 ची सरासरी. ओ यस विकेट. अडथळा दूर केला मात्र विठ्ठल पाटील सर नाराज आहेत आणि जरूर 3 एकाच षटकार इनफ असतो. स्लॉग ओव्हर मध्ये मात्र 2 आले. अनिकेत साठी प्राइज झालेत आणि पुरस्कर्ते निखिल चौधरी आणि आदी चौधरी यांच्याकडून प्राइज झालेत. अनिकेतनं जो खेळ केला 9 मध्ये वैयक्तिक प्रेम माहिती देतो आम्हाला. 5 षटकार 34 खेळला. काय डेंजर इनिंग खेळले. गुड बॅटिंग. एक्सलंट बॅटिंग. आता चेंडू शिल्लक असेल. 12 प्लेयर. ते पैसे तुमच्या जवळच ठेवा, आमच्याकडे नको. 65 5 गडी बाद. आमदार चषक चिपळे. लास्ट बॉल 65 धावा. समोर फलंदाज समाधान. लो फुल टॉस. दांडी खुल. ओ जादुई गोलंदाजी. विठ्ठल पाटील सर खुश झाले. मात्र 3 षटकार
डोक्यावर त्यांनी हात मारला. मात्र आज गोलंदाजी कदाचित खराब झाली त्यांची चर्चा असेल. 2 फटके वाचायला हवे होते. मनातल्या मनात काही चर्चा कुजबूज असेल. मात्र आता पूर्वार्ध संपले. एकूण धावा या सभेत टॉस कडे वळणार आहोत. थँक्स सागर. इथे नाणेफेक केली जाईल. एका बाजूला चिपलाई क्रिकेट संघ चिपले म्हणजे आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा यजमान संघ आहे आणि यंगस्टार उसाली क्रिकेट संघ. या उसाली क्रिकेट संघ नाणेफेकी देखील संपन्न होणार आहे. सन्माननीय सुनील फडके बोनशेत आणि त्यांच्या समवेत राम म्हात्रे या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभास्ते ते नाणेफेक संपन्न होणार आहे. चला या सुनील दादा या आपल्या शुभास्ते नाणेफेकी ते संपन्न होईल. आमच्या व्यासपीठावर दिनकर दादा पाटील यांना आम्ही पाहतो. सुभाष पाटील इथे उपस्थित आहेत. समीर पाटील आहेत. सागर यांना आम्ही ते पाहतो. खऱ्या अर्थाने विश्वजित दादा खूप मेहनत आहे तुमच्या सर्व नक्कीच महागुरु सहकार्यांची. 66चं टार्गेट आहे. 66 विनिंग टार्गेट 66. धन्यवाद. सर यंगस्टार उसाली क्रिकेट संघ इथे काही क्षणातच दाखल होईल. आपण इथे पाहतो मिथुन सिनारे, त्याचबरोबर सुदर्शन चौधरी, जयेश चौधरी यांना मी पाहतो इथे. खऱ्या अर्थाने जयेश आहे तिथे उपस्थित. चला इथे ना निश्चित स्वरूपात मान्यवरांचा सन्मान इथे केला जाईल. आमदार चषक क्रिकेट स्पर्धा डे स्पर्धेचा जर विचार केला तर 10 वर्षे प्रत्येक वर्षी खऱ्या अर्थाने आमदार चषक स्पर्धेचं आयोजन केलं जातं. विश्वजित दादा आम्हाला इथे इन्फॉर्मेशन देतात. परंतु या वर्षी चिपलाई क्रिकेट संघ चिपले आणि ग्रामस्थ मंडळ चिपले यांच्या वतीने प्रथमच प्रकाश जोतातील क्रीडा स्पर्धा डे नाईट फॉर्मॅट आपल्या भेटीसाठी आलेला आहे. अक्षय पाटील आमचे क्रिकेटर आहेत. त्यांचे ते काका परिवार आहे. स्वागत आहे. सुनील दादा या आपला सन्मानित केलं जाणार आहे. सुनील फडके बोनशेत क्रिकेट संघातील एक आदर्श क्रिकेटर, अनुभवाचा गाढा अभ्यास असणारे आमचे सुनील दादांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. विश्वजित दादा पाटील पनवेल तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सरचिटणीस, आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांचे खास विश्वासू सहकारी आणि अरुण शेठ साहेबांचे एक निष्ठावंत शिष्य म्हणून विश्वजित दादांची ओळख आहे. त्यानंतर राम म्हात्रे यांचा यथोचित सन्मान आदरणीय दिनकर पाटील यांचे शुभ हस्ते केले जाईल. दिनकर दादा या. सुभाष पाटील यांना मी ते पाहतो. खऱ्या अर्थाने आमचे समीर पाटील आहेत. खूप निश्चित स्वरूपात मेहनत त्यांची आपल्याला इथे बघायला मिळतो. दिनकर पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं ना, जिथे जिथे चिपलाई क्रिकेट संघ खेळण्यासाठी जात असतो तिथे त्यांचा खूप मोठं योगदान आम्ही नेहमी पाहत असतो. आणि त्यांच्या शुभ हस्ते राम म्हात्रे एक सिनियर क्रिकेटर, एक्सपिरियन्स इज द नॉट ओनली बेस्ट टीचर बट एक्सपिरियन्स इज द बेस्ट फ्युचर. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणजे अनुभव सर्वश्रेष्ठ गुरु आहे. आणि त्या अनुभवाची शिदोरी म्हटली ना तर सागर खऱ्या अर्थाने दीपक आहेत आमच्या समेत जोडलेले आहेत. ते भविष्यसुद्धा मानलं जातो. आता यापूर्वी आवाज आपण ऐकलं सागर मांडवकर नेहरे यानंतर आपण वळणार आहोत नेहमीच स्पोर्ट्स शॉपच्या माध्यमातून. खऱ्या अर्थाने बघा स्पोर्ट्स लाईनच्या माध्यमातून ज्यांच्याकडे जर्सी, ट्रॅक शूज, बॅट जे क्रिकेटला लागणारे साहित्य आहे ना प्रीत स्पोर्टच्या माध्यमातून नेहमी उपलब्ध असते. असे एक अष्टपैलू क्रिकेटर आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आणि नेहमी आपण खऱ्या अर्थाने एक चांगली नेहमी सक्षमतेरित्या गणेश कृती कला नेहमी त्यांच्या माध्यमातून संपन्न होत असते. असे आमचे सहकारी सर्वगुण संपन्न दीपक फडके यांच्याकडे बोलूया. चला सलामीर जोडी मैदानामध्ये दाखल करायची आहे. बोलूया दीपक यांच्याकडे. दीपक फडके. हॅलो, धन्यवाद गडगे सर. चिपलाई क्रिकेट संघ चिपले यांच्या वतीनं आयोजित ग्रामस्थ मंडळ व आमदार चषक 2025 हे सुंदर पर्व पाहायला मिळते. एक अथक परिश्रम घेतला चिपलाई क्रिकेट संघ चिपले आणि त्यानंतर विश्वजित पाटील यांची लाभलेली सुंदर साथ. त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी जर आपण पाहिलं विजय पाटील असतील, अजित म्हात्रे असतील, सागर असतील आणि त्यानंतर विशाल एक चांगली मेहनत या स्पर्धेसाठी घेतली. संपूर्ण चिपलाई 11 चिपले संघातील सर्व खेळाडू आणि ग्रामस्थांचं सुंदर योगदान राहिलंय आणि एक सक्षम मैदान आणि तेवढंच चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये 5 षटकामध्ये 65 जमवल्या. 66चा पल्ला गाठायचे. अजय पगारे आणि दीपक पाटील ही सलामीची जोडी मैदानामध्ये.
एकंदरीत जर विचार केला तर ह्या धावा या मैदानामध्ये महाग नाही आहेत, परंतु कालच्या दिवसाचा विचार केला खेळपट्टी अतिशय टणक असणार आहे. आणि आज सलामीला नॉन स्ट्राईक इनवरती फलंदाज आहे दीपक पाटील, एक अनुभवी खेळाडू या टीमचा. परंतु सुंदर खेळ राहिला पहिल्या सत्रामध्ये प्रेम पाटील. एकंदरीत जर आपण पाहिलं स्वर्गीय रोहिदास 11 दुंदराई क्रिकेट संघ मैदानामध्ये खेळत असताना 65 धावा जमवल्या. मिडल तरी ते जय शेठ चौधरी, त्याचबरोबर सुदर्शन चौधरी आणि मिथुन सिन्हारे दुंद्रेपाडा आपण यावं व्यासपीठावर. विश्वजित दादा पाटील तुमच्या आतुरतेने वाट पाहतात. निश्चित स्वरूपात धुंद्राई चषक नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर त्रिवेणी संघमचं स्वागत आहे. ओ टू दीपक फडके. नक्कीच स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि अथक परिश्रम ज्यांचं आपण पाहिलं एक शिक्षित व्यक्तिमत्व रोहित पाटील चिपले यांचं देखील आगमन होतंय, त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळेल ऋषिकेश खारुटकर सलामीची जोडी असेल. एकंदरीत पहिला अजय पगार आणि दीपक पाटील. महत्वपूर्ण सामना असेल. P1चं पहिले षटक फेकत असताना पहिला चेंडू फेकणारी सज्ज असेल. पहिला चेंडू ऑफस्टिक वरती फेकला गेलाय. कट करण्याचा प्रयत्न, कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू प्रॉपर बॅट वरती आला नाही, चेंडू सरळ निघून गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला चेंडू निर्धाव फेकला गेलाय. ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो अजय पगारेचे आपण फलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये पाहिले प्रेम, या खेळाडूवरती संपूर्णपणे निर्भय करतोय यंगस्टार वाजे संघ आणि त्या दिशेने या खेळाडूला चांगली कामगिरी करावी लागेल. परंतु पहिलाच चेंडू निर्धाव फेकला गेलाय. हा चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. पंच सत्यवान काकडे सरांचा इशारा आलाय की हा चेंडू आव्हांतर फेकला गेलाय. आव्हांतर धावीने संघाचं खातं खोललं गेलंय 1 या धावसंख्येनं. दुसऱ्या सत्रामध्ये धावांचा पल्ला गाठत असताना एकंदरीत जर आपण पाहिली प्रेम पाटील 13चे सरासरी धावा जमवायच्यात. एक आव्हांतरची धाव मिळाली आहे आणि प्रति षटकामध्ये या मैदानामध्ये धावा महाग नाही आहेत, परंतु धावा खेळत असताना तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल, तेवढी चांगली गोलंदाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याचा चेंडू फेकून दिलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक वेगाने येतोय चेंडूवरती. तत्पूर्वी संधी होती एक धाव घेण्याची. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 2 या आकड्यावरती. 2 चेंडू 2 धावा. एक संत आणि संयमी सुरुवात पाहायला मिळते यंगस्टार वाजे टीमची. दीपक पाटील पहिल्या चेंडूला सामोरे जाईल. अगदी आपल्याकडे क्रिकेटचा अनुभव, परंतु ते मैदानामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करेल. पहिला चेंडू खोदून काढलाय. डीप लॉंगॉनच्या दिशेने चेंडू येईल. एका टप्प्याने सीमा पार चौकार आणि संघ जाऊन पोहोचलाय 6 या आकड्यावरती. कारण अनेक वर्षे आपण पाहिली आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या नावाने स्पर्धा डेची भरवली, एक दिवसीय स्पर्धा असायची, परंतु धाडस दाखवलंय चिपले 11 संघाने आणि सर्व पाठीराखण्याने 5 दिवसाची भव्य दिव्य डे नाईट क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. ऋषिकेश हा चेंडू स्लोवर फेकला गेलाय. कट करण्याचा प्रयत्न, पंच इशारा करतात की हा चेंडू अवांतर. खराब चेंडूची फेकी पाहायला मिळाली. एका धावीने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. नक्कीच पंचांची कामगिरी करतील, परंतु दीपक पाटील थोडंसं अति उत्साही पाहायला मिळाला. ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय चेंडू. 7 धावा धावफलगती पाहायला मिळाल्या. हे षटक फेकत असताना ऋषिकेश खारुटकर महागडी गोलंदाजी. 3 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या गेल्यात. अपटी बार चेंडू देखना फटका. कॉर्नरच्या मधून चेंडू येतो. वेगाने क्षेत्ररक्षकाला एका हाताने चेंडूला पकडलाय. फेकी देखील तेवढीच अप्रतिम, परंतु संधी होती 2 धावा घेण्याची. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलगती पाहायला मिळाल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 ते 14 धावा जमवावे लागतील. 13च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत आणि एकंदरीत जर पाहिले 66 धावांचा पल्ला गाठत असताना एखाद्या षटकामध्ये 14 धावा आणि 4 षटकामध्ये 13ची सरासरी. प्रेम पाटील मैदानावरती महाग नाहीये. काही दमदार सुरुवात झाली होती. आपण एकंदरीत जर पाहिलं पहिल्या ओव्हरमध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती पहिल्या सत्रामध्ये आणि त्यानंतर हे सत्र अपटी बार चेंडू फेकला. फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू पडल्यानंतर अगदी विकेटच्या वरून जातोय. पंचांनी सांगितलं की हा चेंडू निर्धाव फेकला गेलाय. अगदी ऑफस्टिक वरून चेंडू जातोय आणि चेंडू हुकल्यानंतर अवांतरचा इशारा दीपक पाटील का करत आहेत हे चित्र मात्र समजलं नाही. 5 चेंडू 9 धावा खर्च केल्या गेल्यात. सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय. एखाद्या चौकाराची अपेक्षा असेल. कट करण्याचा प्रयत्न. तिसरा चेंडू अवांतर फेकला गेलाय.
या 6 धावेने एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय दुहेरी अंकामध्ये 10 या आकड्यावरती. कालचा एकंदरीत विचार केला तर भोकरपाडा टीमच्या गोलंदाजाने तब्बल 6 चेंडू अवांतर फेकले गेले होते. 13 चेंडूचं षटक पाहायला मिळालं. कारण एकंदरीत आपण पाहतोय क्रिकेटची नियमावली ज्यामध्ये आपण अनेक नियम पाहतोय. फलंदाजा जे अवांतरचा वारंवार पंचांकडे इशारा करत असतात. पंच ही क्रिकेटची देवता आहे आणि ती कधीही कोणावरती अन्याय करत नाहीत. आणि सुंदर पंच आपण पाहतोय सत्यवान काकडे सर असेल, सुनील तांडे सर असतील आणि सँडी पालकर सर. खोदून काढलाय वेगवान चेंडूची फेकी. अगदी चेंडू समोरून वेगाने ट्रॅव्हल होतोय एसटी रक्षा हातामध्ये आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये बिनबाद 10 ही धावसंख्या दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करीत असताना यंग स्टार वाजे संघाची. चिपळाई क्रिकेट संघ आहे आमच्या हो संगतीला. विश्वजित पाटील आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. विश्वजित पाटील आमदार चषक ठेवलाय चिपळे गावाला. विश्वजित पाटील चषक ठेवलाय चिपळे या गावाला. थँक्स सानिया डीजे नितीन पाटील धोंद्रे. आताच आमचे ऑर्गनायझर प्रतिनिधी ॲडव्होकेट इथे पाहतो रोहित पाटील यांचं व्यासपीठावर आगमन. चिपळे गावामध्ये आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की सागर दीपक या गावामध्ये पहिलं वकील होण्याचं ज्यांना भाग्य लाभलं. आणि वकील म्हटलं ना तर भारताच्या लोकशाहीचा 4था स्तंभ, सातत्याने अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारा जर घटक म्हटला ना. धावसंख्येची गरज आहे आणि एकंदरीत तुम्हाला आता मोठे फटके खेळावे लागतील. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात चौकार आला, त्यानंतर संघ थोडासा बॅकफुटला गेलाय. खोदून काढलाय चेंडूला इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू वेगाने जाईल. एकदा पूर्ण दुसरे प्रयत्न केला जातोय. वेगवान रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. थ्रो अतिशय सुंदर फेकलाय परंतु तेवढंच चांगलं बॅकअप पाहायला मिळालं आणि 2 धावे संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 धावा धप्पलगती पाहायला गेल्यात. एक टणक खेळपट्टी. जेवढी खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते तेवढीच फलंदाज देखील मदत करणारी खेळपट्टी आपण पाहतोय. रयतेचे राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांची सुंदर प्रतिमा आणि एकविरा लाईव्ह इव्हेंटचं कौतुक करावं तेवढं कमी. अगदी अल्पावधीतच प्रत्येकाच्या मनावरती आणि एनडी विभागामध्ये एक ब्रँड म्हणून ज्यांची ओळख राहिली ते आई एकविरा याचं देखील आपण कौतुक करू. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला प्रेम पाटील. जर तुम्हाला चेंडू ऑन साईडला मारायला खेळायचा असेल तर तुमचा फुटवर्क पदतालीत असणं गरजेचं असेल. कारण गोलंदाज देखील जाणतोय अनिकेत तेवढी चांगली गोलंदाजी राहिली आणि पहिल्या चेंडूच्या डॉट फेकला त्यानंतर दुहेरी आणि हा डॉट म्हणजे 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. 12 धावा धावफलक लागल्या गेल्यात आणि एकंदरीत जर आपण पाहिलं थोडासा बॅकफुटला जातोय यंग स्टार वाजे संघ मैदानामध्ये. पुढे लेनचा चेंडू फेकलाय. प्रॉपर चेंडू बॅट वरती आला नाही, मिडल झाला नाही. क्षेत्ररक्षक वेगाने आला. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न होईल का परंतु नकार दिलाय आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. या षटकामध्ये अनिकेतनं 4 चेंडू फेकले. 4 धावा खर्च केल्या गेल्या ज्यामध्ये एकंदरीत पाहिलं पहिला चेंडू डॉट 2 डॉट 2 या चेंडूवरती डॉट की 2 हे पाहणं गरजेचं असणार आहे. पुढला लेनचा चेंडू सरळ हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न नसणारे एका धावेने संघ जाऊन पोहोचताय 15 या आकड्यावरती. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये दमदार कामगिरी करावी लागते ती फलंदाजी मात्र पाहायला मिळत नाही आणि एकंदरीत जर पाहिलं वाजे संघाच्या डकमध्ये एक सन्नाटा पाहायला मिळेल, टेन्शन पाहायला मिळेल. कारण जी फलंदाजीसाठी गरज आहे ते फटके मात्र या फलंदाज बॅटमधून आले नाहीत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क झाला आणि पंचांचा इशारा आला की षटक समाप्त होईल आणि 2 ओव्हरमध्ये धावफलक धावा लागल्या गेल्यात 15. खानाव शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख त्यांच्या वतीने स्पर्धेला 2 व्हीलर बाईक इथे पुरस्कृत करण्यात आली. सुनील दादा फडके आपण आपल्या शुभास्ते इथे नाणेफेक इथे संपन्न होणार आहे. एका बाजूला आपण पाहतो निश्चित स्वरूपात चिपलाई क्रिकेट संघ चिपले अर्थात यजमान आहे आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेचा, तर एका बाजूला यंग स्टार उसाली क्रिकेट संघ.
चला उसाली क्रिकेट संघ नाणेफेक जिंकलेली आहे. निर्णय शतरक्षण करण्याचा निर्णय इथे यंगस्टार उसाली क्रिकेट संघाने घेतलेला आहे आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ चिपलाई क्रिकेट संघाला इथे प्रथमतः फलंदाजीसाठी आमंत्रित केलेला आहे. ओ टू दीपक फडके यांच्याकडे बोलूया. 2 ओव्हरमध्ये धावा लागल्या गेल्यात 15. एक अद्याप 17च्या सरासरी धावा जमावे लागतील. एक कबड्डी धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्गवरती आला सौरभ खारुडकर हा गोलंदाज. पहिले षटक फेकलं ऋषिकेशनं, दुसरं षटक फेकलं आदित्यनं, अनिकेतनं आणि हे षटक महत्वपूर्ण असणार आहे. सौरभ खारुडकर 17च्या सरासरी धावा जमावे लागतील. अजयच्या बॅट मधून धावा कधी येतील वारंवार तोच प्रयत्न केला जातोय. जाग्यावरूनच चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु फुटवर्कचा अभाव पाहायला मिळाला आणि एकंदरीत पाहतो चेंडू जातील डॉट. खरब क्रिकेट पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. 5 ओव्हरची मॅच अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहतो डे नाईट फॉर्मॅट मध्ये 4 ओव्हरच्या मॅचेस खेळवले जातात. पण या ठिकाणी 5 ओव्हरच्या मॅचेस मध्ये एक चांगली क्रिकेट आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कहीं पे निघाय आणि कहीं पे निशाण असं म्हटलं होतं प्रेम पाटील. आणि जास्तीत जास्त चेंडू डॉट खेळले गेलेत. एकंदरीत जर आपण पाहिलं 9 चेंडूमध्ये 6 धावा अजय पगारेनं आणि 5 चेंडूमध्ये 6 धावा दीपकनं आणि त्यामध्ये एक चौकार. म्हणजे खराब फलंदाजी राहिली. सलामीला गेलाय दीपक, स्वतःवरती विश्वास दाखवला आणि परंतु त्यानंतर स्वतःचा नावाला साजेशाचा खेळ करू शकला नाही. विठ्ठल पाटील सरांच्या शेवटच्या षटकामध्ये धावा खर्च केला 19. एक महागडं षटक राहिलं, 2 विकेट मिळाल्या, परंतु शेवटच्या चेंडूमध्ये जी विकेट मिळाली तो देखील फुलर लेनचा चेंडू होता. आणि एकंदरीत पाहिलं तर सौरभ हे षटक फेकत असताना पुन्हा एकदा तोच प्रयत्न, वारंवार ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. ऑफ साइडला चेंडू फेकला जातोय. सुंदर गोलंदाजी राहिली सौरभची आणि स्ट्रॉंग झोन आणि वीक झोनचा अभ्यास केलाय. आणि फलंदाज झाले आता मी करू तरी काय. बॅटवरती चेंडू येत नाही. त्यानंतर सामना झाल्यानंतर एक मीटिंग ठरली जाईल आणि त्यामध्ये मात्र विचारलं जाईल आणि त्यानंतर मतलब फक्त कारण दिली जातील. हे ग्रामीण टेनिस क्रिकेट आहे. गोलंदाज सौरभ खेळण्यासाठी सज्ज असेल. 15 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, सेम रिप्ले पाहायला मिळाला. संदेश 4ही चेंडूचा विचार केला, चेंडू त्याच प्रकारचे फेकले गेलेत आणि नॉन स्ट्राईक इंडचा फलंदाज दीपक देखील सांगतोय की तू करतोय तरी काय. आता मात्र बॅट बदलले, आता काहीतरी मॅजिक पाहायला मिळेल. कारण एखादी बॅट आहे ना ती सरावाला घेतली जात नाही आणि मॅचला घेतली जाते. आणि अजयचं देखील तेच पाहायला मिळालं. ज्या अजय पगारेवरती हा संघ मैदानामध्ये खेळत असताना ज्यावेळी जर आपण पाहिलं श्री गणेश वाजे संघ असेल, त्यानंतर यंगस्टर वाजे संघ असेल, सो प्रत्येक खेळाडू एक कॉन्ट्रीब्युशन करून खेळत असतो मैदानामध्ये. 5वा चेंडू डॉट. काय गोलंदाजी राहिली सौरभची, जोरदार ठाल्या मित्रांनो गोलंदाजसाठी. एक चेंडू कितीचा पडेल, 13,000च्या पण प्रवेश फी भरत असतोय. आणि एकंदरीत जर पाहिलं प्रत्येक खेळाडूला 1000 रुपये ते 1200 रुपये काढावे लागतात. आणि फलंदाजाने जर एवढे चेंडू डॉट खेळले तर अजय पगारेला पुढच्या स्पर्धेसाठी किती भरावे लागतील. दुसरी मिडन षटक या स्पर्धेमध्ये फेकणारा गोलंदाज सौरभ खारुडकर हा ठरेल का. अंतिम चेंडू या षटकामधील खराब क्रिकेट राहिला. 15 धावा 2.5 ओव्हरचा खेळ या ठिकाणी सुरू असताना हलक्या हाताने दिशा दिली आहे. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न नसणारे. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 16. संदेशी सिंगल काय घेतली कारण नावावरती लागला जाऊ नये की मिडन षटक फेकलं वाजे संघाविरुद्ध आणि अजय पगारेनं हे सुरुवातीला करणं गरजेचं होतं. टीम मीटिंग झाली नाही असं म्हटलं कोणतं वाद झाले की काही. म्हणजे दीपक स्कोअर बघा. धावसंख्या 16 धावा गडगेसर धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12-50 समीकरण आहे. वारकरी सम्राटातील एक अदन्य व्यक्तिमत्व हरिभक्त पारायण श्री तुकाराम पाटील यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे.
पूर्तता झाल्यानंतर लगेचच आपण शतरक्षण रचना त्वरित करून घ्यायची आहे. एकतर्फी लढत, परंतु येणारे चेंडू असतील 12 आणि 50 धावसंख्येची गरज. अजय पगारेमध्ये क्षमता आहे हा सामना फिरवण्याची. ज्याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूमध्ये चौकार किंवा षटकार आला तरी सामना आपल्या बाजूने झुकू शकतोय. परंतु काय गोलंदाजी राहिली सौरवची. एक धाव खर्च केली आहे. 6 चेंडूची फेकी त्याची पाहिली आपण. प्रत्येक ऐवाज झेलसाठी हरिभक्तापर्यंत श्री तुकारामबुवा पाटील चिपले यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राईज असणारे प्रेक्षकांसाठी आणि विश्वजित दादांच्या वतीने 200 रुपयाचं कॅश प्राईज. ऋषिकेश हा चेंडू पहिला चेंडू खोदून काढलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू येईल सीमा पार. चौकार संघ जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. बदामच्या हाय पार्टीशी आमदार चषकाला झाली हो एंट्री. आमदार प्रचंड दादांची. नक्कीच विश्वजित ठाकूर म्हटलं की आमदार प्रशांत ठाकूर यांच्या अगदी खांद्याला खांदा लावून या विभागामध्ये आणि संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये ज्यांचं कार्य अफाट राहिले ते विश्वजित ठाकूर आपण व्यासपीठावरती पाहतोय. एक चांगलं योगदान या स्पर्धेला आणि ज्यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा आपल्या भेटीला आली. प्रत्येक दिवशी दरवर्षी आपण एक दिवसीय क्रिकेट स्पर्धा पाहिली प्रेम पाटील आणि यावर्षी एक धाडसी निर्णय आणि त्यानंतर 5 दिवसीय डे नाईट क्रिकेटची स्पर्धा. सुंदर योगदान राहिले संपूर्ण चिपले गावातील ग्रामस्थांचं खेळाडूंचं आणि त्यांची मॅच देखील पाहण्यासाठी अफाट गर्दी मैदानाच्या चारही बाजूला पाहायला मिळेल. संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं करूया आपण सहर्ष स्वागत. डीजे नितीन आपल्या सोबत पाहतोय. एक चांगला सुमधुर संगीत प्रेक्षकांना नेहमीच भुरल घालणारं आणि गाण्यांची मेजवानी ज्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. सत्या सुंदर फटका अगदी उंची मिळाली आहे परंतु लांबी गाठेल का आणि चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार आणि संघ आमदार प्रचंड दादांची. तालुका अध्यक्ष अरुण भगत आले हो क्रीडा नगरीला. युवा नेते परेश ठाकूर आले सामने बघायला. विश्वजित पाटील आमदार चषक ठेवलाय चिपले गावात. 2 चेंडूमध्ये 2 चौकार लागले. अजय पगाराची फलंदाजी याचसाठी ओळखली जातोय. 15 चेंडूमध्ये फक्त 15 धावा. एकंदरीत 2 चौकारचा अपवाद वगळला तर धावसंख्या जर आपण पाहिली फक्त 7 धावाच्या बॅट मधून राहिल्या. प्रयत्न सुरेख राहिला. दीपक पाटीलची फलंदाजी पाहिली 6 चेंडूमध्ये 6 धावा 1 चौकार. एक खराब कामगिरी राहिली. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये खेळत असताना हे धावा या मैदानामध्ये चेस होताना पण पाहिल्यात. स्लोवर चेंडू पंचांचा बोर्ड आकाशामध्ये आणि फलंदाज होईल बाद. आणि त्यांच्या समवेत सुधीर मालुसरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं सरसे स्वागत आहे. नक्कीच जड पावलाने परत येतोय दीपक पाटील. 7 चेंडूला सामोरं गेल्या 6 धाव्यांचं योगदान. कारण निराश केलं. जी आशा होती सलामीला गेलेला फलंदाज कसा असावा तर दीपक पाटील सर संघनायक सांगेल की नक्कीच नसावा. राम फडके नौका खेळाडू मैदानामध्ये. षटक या ठिकाणी जर आपण पाहिलं समाप्त होईल. 25 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्या. 4 ओव्हर मध्ये 25 धावा झाल्यात. 41 पाहिजेत. असा गोलंदाज आहे का संघामध्ये की देईल 41? टीम मीटिंग घेऊ नका. पंच देखील सुनील तांडे सर तेच सांगतात की 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगावले तरी सामना जिंकू शकणार नाही. 11 खेळाडूंना देखील 5व्या गोलंदाजावर विश्वास नाही की काय. पण तो पुढचा सामना देखील महत्वाचा आहे.
चला दुंद्रेपाडा क्रिकेट संघ शतरक्षक रचना लगेचच आपण करून घ्यायची आहे. गडके सर, एकंदरीत जर आपण पाहिलं 5 ओव्हरसाठी 4 गोलंदाज वापरले जातात. एखादी स्पर्धा तुम्हाला आठवत असेल ज्या ठिकाणी 5 गोलंदाज, त्यावेळी मात्र शतरक्षक करणारा गोलंदाज घाम फुटत असतोय. कारण स्टॉकवरचं ज्यावेळी षटक फेकलं जातं त्यावेळी कोणाला देऊ, हा देईल का तो देईल. आणि केवळच्या स्पर्धेमध्ये 41 धावा चेस होताना देखील आपण पाहिल्यात. हा पहिला चेंडू अवांतर फेकला गेलाय. अवांत धावेने संघ जाऊन पोहोचला 26 या आकड्यावरती. एक दमदार कामगिरी तुम्हाला पाहायला चेंडूची सांगता पाहायला मिळाली. विठ्ठल पाटील सर नक्कीच सांगित असतं की मी सलामीला गेलेलो असतो तरी 40-45 धावा जमवल्या असत्या. हा चेंडू देखील निर्धाव चेंडूची सांगता. कारण टेनिस क्रिकेट म्हटलं ना प्रेम पाटील की आपल्या खेळाडूंना प्लेसमेंट येतच नाही. 6 चेंडूमध्ये 6 धावा डिफेन्स होताना पाहिल्यात. 6 चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स होताना पाहिलाय, पण एका चेंडूमध्ये 6 धावा होताना पण पाहिल्यात. हा आहे क्रिकेट. ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्हाला डिफेन्स क्रिकेट खेळताना फार कमी खेळाडू पाहायला मिळतील. हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. राम फडके स्ट्राईक वरती जाईल. 28 धावा धावफलकावरती. या षटकातील अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी. आणि यानंतर जर आपण लढत पाहिली, यजमान चिपलाई 11 चिपले संघ आणि यंग स्टार उसरली या 2 संघामध्ये लढत मैदानामध्ये पाहायला मिळेल. उंचरून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि फलंदाज होईल बाद. डॉट चेंडूची सांगता अप्रतिम षटक राहिलं. काय गोलंदाजी राहिली आहे दुंद्रेपाडा टीमची. पण ज्यावेळी स्पर्धा असते त्यावेळी सत्या खारुडकर नेहमी सांगत असतो की आमची खेळाडू नवीन आहेत, पण तू चांगला खेळ केला. आज यंग ब्रिगेडला घेऊन सुंदर खेळ केला, चांगली गोलंदाजी राहिली आणि अशाच खेळाची अपेक्षा असते प्रत्येक संघ नायकाला. ऑफस्टिकच्या बाहेर बोलतोय. अवंतरचा इशारा आलाय. अवंत दाबीने संघ जाऊन पोहोचलाय 29 या आकड्यावरती. या षटकामध्ये 3 चेंडू अवांतर फेकले गेले. एक मोठं षटक फेकावं लागेल गोलंदाजाला संजय खारुडकर. हा चेंडू देखील अवांतर. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाला. अगदी बरोबर 1 तासाचा अवधी या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. हा चेंडू जर पाहिला अवांतर फेकला गेलाय. अवंत धाबीने संघ जाऊन पोहोचलाय 31. नक्कीच पंचांचा इशारा आला की हा चेंडू निर्धाव फेकला गेलाय आणि सामना जिंकतोय या ठिकाणी स्वर्गीय रोहिदास 11 दुंद्रेपाडा संघ. आणि सामना पराभव पत्करावा लागला या ठिकाणी यंगस्टार वाजे टीमला. वाजे टीमला देखील पुढील स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्स दीपक पडके. आता जी लढत झाली आजच्या दिवसाची पहिली लढत, एका बाजूला आपण बघितलं निश्चित स्वरूपात यंगस्टार वाजे विपक्ष स्वर्गीय रोहिदास मोरिया 11 दुंद्रेपाडा क्रिकेट संघ. आणि या लढतीमध्ये दुंद्रेपाडा क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारली, विजय संपादित केलं. मनपूर्वक आपलं आम्ही ते अभिनंदन करतो. आणि यंगस्टार वाजे विठ्ठल पाटील सर, तुम्ही आमदार प्रचंडदादा ठाकूर चषकामध्ये सहभाग घेतला, मनपूर्वक आपला आम्ही आभार इथे व्यक्त करतो. या सामन्याचा सामनावीर अनिकेत चौधरी, ज्यांनी 9 चेंडूमध्ये 34 धावा. बघा आमचे प्रेम पाटील वाजे आम्हाला इथे इन्फॉर्मेशन देतात, गुणलेखकाच्या भूमिकेत आहे. 5 षटकारांची आतषबाजी करणारा अनिकेत चौधरी ठरतो सामनावीर. षटकार तटवले, 9 चेंडूंना सामोरे जात असताना 5 34 धावांची दमदार खेळी. या अनिकेत आपला सामनावीर या किताबाने आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते इथे गौरव केला जाणार आहे. शेतुल मोदी साहेब या आपल्या शुभ हस्ते इथे सामनावीर किताब इथे अनिकेतला दिला जाईल. आइए आपके शुभ बातों से यहाँ पर
बिल्कुल इस मैच का मैन ऑफ द मैच का अवार्ड देकर इस खिलाड़ियों का गौरव किया जाएगा। मोदी आइए आपका। आणि महेंद्र पाटील या महेंद्र पाटील बघा सागर म्हात्रे यांचं आम्ही कौतुक करू। एनर्जी ड्रिंक्स आपण इथे पाहतो अर्थात प्रतिकारक शक्ती सक्षम बनवण्याकरता सागर म्हात्रे तुमचं कौतुक करावं लागलं। या दादा या महेंद्र आहेत मोदी आहेत एक मोठे खऱ्या अर्थाने बघा सरनेम मोदी आहेत। चला विठ्ठल पाटील साहेब तुमचा सन्मानित केलं जाईल या शिक्षित व्यक्तिमत्वात या। तर सामनावीर किताब अनिकेत जास्त वेळ घ्यायची ना अनिकेत सामना सुरू करायचा बघा लगेच शतरक्षण रचना आज मात्र जास्त वेळ नाही परफेक्टली आज वेळेवर सामने संपणार आहेत आणि आम्ही तिन्ही समालोचकांनी सुद्धा निर्धार केलेला आहे तुम्हाला मात्र इथे मुभा दिली जाणार नाहीये टीम मीटिंगसाठी। या अनिकेत अभिनंदन अनिकेत 9 चेंडूमध्ये 34 धावांची केली साकारली आमचे महेंद्र दादा आहेत। मोदी या शतुल मोदी या दोन्ही व्यक्तिमत्वांच्या शुभास्ते अनिकेतला सामनावीर किताबाने अनिकेतचा गौरवविधी केला जात आहे। एनर्जी ड्रिंक्स पाहतो आम्ही सागर म्हात्रे यांचा मनपूर्वक आम्ही कौतुक करू। चला लगेच शतरक्षण रचना उसाली क्रिकेट संघ शतरक्षक रचना त्वरित करून घ्यावी।